नमस्कार मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि एक छान पोस्ट आज वाचण्यात आली. सध्या परीक्षांचे दिवस सुरू आहेत. मुलांची तर अवस्था जरा म्हणजे टेन्शनवाली असते. पण त्यांच्या आयांची पण कशी परिस्थिती असते ना, त्यांना किती टेन्शन असतं त्याचं छान वर्णन केलेलं आहे. तर ती पोस्ट म्हणजे मी तुम्हाला वाचून दाखवते आज. बघा, सगळ्या आयांना अगदी पटेल की कसं आईचं मन असतं ते. लिहिलेली आहे मनवी मवीन मुणगेकर उर्फ नीता मयेकर यांनी. तर सुरू करते. नाव आहे परीक्षा. राधिका आज थोडी निवांत होती. रोजची कामाची गडबड होतीच, ते काही चुकत नाही. पण आज निवांत असण्याचं कारण वेगळं. आज तिची परीक्षा संपली होती. तिची? हो, तिचीच. तिचा मुलगा 10वीला होता. आज त्याची परीक्षा संपली म्हणजेच तिची सुद्धा संपली. जरी 10वीत तो असला तरी अभ्यास करत असेल तरी देखील टेन्शन हिच्या डोक्याला असतं. तो 10वीत नव्हे 9वीत असल्यापासूनच हिला टेन्शन. पुढच्या वर्षी 10वी, पुढच्या वर्षी 10वी. अरे, आतापासूनच अभ्यासाला नियमित बसायची, एकाग्र व्हायची सवय लाव. शांतपणे एका जागेवर बस. मोबाईल जास्त वेळ घेऊ नकोस. काय आणि किती सल्ले, म्हणजे मुलाच्या दृष्टीने बरं का. पण आईची काळजी. अरे, तुला नाही समजायचं आईचं मन, आईची काळजी, असं म्हणत राहायची ती. म्हणता म्हणता 10वी आली. मुलगा 10वीत गेला. त्याला हवी तशी सूट दिली. मुलावर कोणती जबरदस्ती केली नाही. तुझ्या वेळेनुसार अभ्यास कर, पण मन लावून अभ्यास कर. मोबाईल हातात घ्यायचा वेळ ठरवून दिला. अभ्यास करायची वेळ ठरली. मुलगा हुशार, समंजस. आईवडिलांची आपल्यासाठी चाललेली धावपळ, कष्ट त्याला दिसत होते आणि जाणवतसुद्धा होते. कोणत्याही प्रकारचा हट्ट केला नाही त्याने. प्रत्येक ओपन हाऊसला त्याच्या टीचरला भेटा. कधीतरी वेळ काढून टीचरसोबत बोलायचं. मुलाची प्रगती विचारायची. त्याला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करायचा. असं राधिकाचं असायचं. तो हुशार आहे, त्याच्यावर विश्वास आहे, त्याचे बाबा म्हणायचे. त्याची 10वी, पण सतत भीती हिच्या मनात. हा मस्त अभ्यास करतोय, त्याच्यासाठी हिनं महिनाभर सुट्टी घेतली. त्याच्यावरती काही जण दडपण आणत नाही की अभ्यासासाठी त्याच्या मागे लागत नाही. फक्त त्याला परीक्षेचं दडपण येऊ नये म्हणून, जास्त झोपू नये म्हणून फक्त. कारण परीक्षेच्या काळात खूप झोप येते. याला सुद्धा येते. तर त्याच्यावर लक्ष ठेवायला, तहान भूक लागली तर वेळच्या वेळी द्यायला म्हणून सुट्टी घेतली. आपल्याकडून थोडीशी होईल तेवढी मदत करायची. पण आजकाल मुलांना काही फरक पडत नाही. परीक्षेच्या वेळापत्रकात म्हणजे सगळे ते केव्हा कुठची परीक्षा आहे, कुठच्या विषयाची आहे, ते सगळं वेळापत्रक लागलं. तेव्हापासून हिच्या मनात धाकधूक सुरू झाली. तशी तो 10वीत गेल्यापासून ती होतीच म्हणा, पण कमी. म्हणतात ना, दिल्ली बहुत दूर है, त्याप्रमाणे. वेळापत्रक आलं, मग सेंटर कुठे, कसं जायचं, किती वाजता निघणार, कोणासोबत जाणार, किती वाजता जाणार, सगळे प्रश्न हिच्याच मनात. मम्मी चिल, नको टेन्शन घेऊस, तो म्हणायचा. अभ्यास झाला का रे तुझा? किती झोपतोस? उठ, अभ्यास कर. मम्मी, एक्झामच्या वेळी शांत राहायचं असतं, झोप नीट व्हायला पाहिजे. आम्ही किती अभ्यास करायचो, रात्री जागरण करून अभ्यास करत होतो, सतत भीती होती म्हणा. मी क्वालिटी अभ्यास करतो आई, तू नको टेन्शन घेऊ. उद्या पहिल्या पेपरला येते तुझ्यासोबत. नको, माझ्या मित्राच्या सोबत जाणार आहे. तूच तर त्याच्या मम्मीसोबत बोललीस, मग काय येते एवढ्या लांब तू? नको येऊस, उगाच तुला त्रास.
मी येणार. तुझा मी माझी येईन. पहिल्या दिवसापर्यंत घरी आलटून पालटून हेच संपलं. दिवस उजाडला. हिला तर झोपच नाही. ती विचार करत होती. स्वतःच्या पेपरच्या वेळीसुद्धा एवढं दडपण नव्हतं तेवढं आज. पेन घेतलं का? हॉल तिकीट घेतलंस का? काही राहिलं नाही ना? स्केल, शार्पनर, इरेझर, पेन्सिल सगळं घेतलंस ना? 2 पेनं आहेत ना एकसारखी? अभ्यास झालाय ना? आता टेन्शन घेऊ नको बरं. शांतपणे पेपर लिही. कितीतरी टेन्शन फक्त हिलाच. लवकरच उठून याची तयारी, मग स्वतःची धावपळ. तो गेला मित्रासमोर. त्याच्या मित्राच्या बरोबर अगदी आरामात गेला तिकडे हॉलवरती. 2 बस पकडून त्याच्या सेंटरपर्यंत धावाधाव, शारीरिक आणि मानसिक दोन्ही. तिथे मुलासोबत पालकांची सुद्धा गर्दी. ती मनात विचार करू लागली, बिचारे माझ्यासारखे पालक, आमच्या वेळी कोणी बरोबर नव्हतं सोबत. गंमत म्हणजे तिथं मुलं एका बाजूला आणि पालक एका बाजूला. मुलांनी हिला बघितलं. तो आधीच पोचला होता तिथे. त्यांनी हाय केलं. तिनं पण लांबूनच त्याला स्माईल दिलं. हा एका बाजूला मित्रांच्या घोळक्यात. खूप वेळा वाटलं त्याच्याजवळ जाऊन उभं राहावं, पण त्याला कम्फर्टेबल असेल तसं आपण करावं म्हणून लांबच राहील. हिची नजर त्याच्यावरून हलेना. खूप विचार मनात येत होते. आतापर्यंत लहान असणारा माझा मुलगा आज 10वीची परीक्षा देणार. त्याला टेन्शन असेल का? कसा पेपर सोडवेल? एखादा प्रश्न कठीण असेल तर काय करेल? घाबरेल का? खूप प्रश्न. आणि हा मध्येच गर्लफ्रेंडला चोरून बघत असल्यासारखंच हिच्याकडे बघून हसायचा, पण लांबून. एवढासा होता. प्ले ग्रुपला पहिल्या दिवशी सोडलं तेव्हा किती रडला. त्याच वेळी वाटलं नको ती शाळा आणि नको ते शिक्षण. शाळेच्या पायरीवर बसून किती रडले मी त्याला. रडण्याचा त्याचा आवाज ऐकून सगळं आठवत होतं तिला. आणि मुलांना क्लासरूममध्ये घेतलं तेव्हा दोघांनी एकमेकांना बघितलं. खूप भरून आलं तेव्हा. तिला काय होत होतं तिचं तिलाच कळेना. ती मन भरून आलं होतं. मुलांना पेपर दिली. ही कौतुकानं लांबून बघत होती. दिसेल त्या फटीतून तो हुशारच आहे, त्याबद्दल अजिबात संशय नाही. पण आईचं मनात येणारे विचार कसे थांबणार? आणि मग हे रोजच. शेवटी आज पेपर संपले आणि ती रिलॅक्स झाली. तो पण रिलॅक्स झाला, खुश झाला. तो खुश म्हणून राधिकाही खुश झाली. आता फक्त रिझल्टची वाट बघायची. ही परीक्षा कधी संपेल? प्रत्येक आईची. खरं आहे ना? प्रत्येक आईला अशी भीती वाटतच असते. काळजीपोटी आपल्या मुलांच्या भवितव्याची काळजी असते. मुलांना पुढचं आपल्याला मार्क्स नाही मिळाले, कमी पडले, जास्ती आले, काय इकडे ॲडमिशन मिळाली नाही, तिकडे मिळाली नाही, काय करायचं ह्याचं सिरियसनेसच नसतो. पण आईला मात्र त्याची काळजी असते. माझी खात्री आहे सगळ्या आयांना अगदी तंतोतंत असंच वाटत असणार. धन्यवाद अन्वीताई, खूप छान पोस्ट लिहिली आहे. मला तर आवडलीच. माझ्या श्रोतृवर्गाला पण आवडेल याची खात्री आहे. मंडळी, तुम्हाला जर आवडली असेल ना तर माझा हा गप्पा गोष्टी चॅनेल सबस्क्राईब करा. ही पोस्ट शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.